ग्रामीण भाग असाच सुरत जात राहिला तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडण्यासाठी फार वेळ लागणार नाही। आज यापूर्वी मी मनेराजुरीच्या शेतकऱ्याच्या मनगटात दम आहे असं ऐकलं होतं, पण मनेराजुरीच्या खेळाडूत सुद्धा तेवढाच दम आहे। आज वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्त मनेराजुरीकरांनी अनेक वेळा मला व्यासपीठावर उभारण्याची संधी दिलेली आहे। ज्यांनी घडवायचं ठरवलंय ते घडवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मनेराजुरीकरांच्या बाबतीत मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही। त्यांनी आजपर्यंत जे ठरवलेलं आहे ते त्यांनी केलेलंच आहे। इथल्या सगळ्यांवर माझा विश्वास आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी आबांवर प्रेम केलं त्याच पद्धतीनं यापुढेही ते आमच्या कुटुंबियांवर प्रेम करत राहतील आणि आपण दिलेल्या प्रेमासाठी मी आयुष्यभर तुमचा ऋणी आहे। माझे 2 शब्द संपवण्याआधी इथल्या नियोजनाचं मी कौतुक करतो आणि त्याहीपेक्षा अधिक इथं ज्यांनी कमेंट्री केली त्यांचं अभिनंदन करतो। आज मला इथं पुन्हा एकदा उभारण्याची संधी दिली त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि मनेराजुरी प्रीमियर लीग या ज्या संघांनी भाग घेतला त्या सर्वांना पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।